मुंबई क्राइम ब्रांच की बड़ी कार्यवाही 50 लाख की फिरौती मांगने वाले किडनैपिंग गैंग का भांडाफोड़, 7 आरोपी गिरफ्तार। मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच ने एक संगठित और बेहद खतरनाक किडनैपिंग गैंग का पर्दाफाश किया है। 13 जून को 2 व्यक्तियों के अपहरण की घटना सामने आई थी, जिसके बाद इस मामले में 10 जुलाई को ओशीवाड़ा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज हुई। मामले की गंभीरता को देखते हुए क्राइम ब्रांच ने त्वरित कार्यवाही करते हुए जांच शुरू की। जांच में बड़ा खुलासा, पीड़ितों को पहले रायगढ़ जिले के एक फार्म हाउस में बंधक बनाकर उनके साथ मारपीट की गई। बाद में उन्हें मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश तक घुमाया गया। अपहरणकर्ताओं ने उनके परिवार से 50 लाख की फिरौती की मांग की थी। गिरफ्तारी अभियान, मुंबई क्राइम ब्रांच ने इस केस में अब तक 7 आरोपियों को गिरफ्तार किया है। 4 आरोपी मुंबई और रायगढ़ से, 3 आरोपी उत्तर प्रदेश के बांदा जिले से। सभी आरोपियों को 19 जुलाई तक पुलिस कस्टडी में भेजा गया है। मकसद था पैसे की वसूली। इस अपहरण की जड़ें पुराने पैसों के लेन देन से जुड़ी हैं। पुलिस का कहना है कि पूरा प्लान ही बहुत ही पेशेवर तरीके से अंजाम दिया गया। गैंग की पृष्ठभूमि और आपराधिक रिकॉर्ड, मुख्य आरोपी मेहताब और सरवर सहित कई लोगों पर पहले से ही गंभीर धाराओं के तहत मामले दर्ज हैं, जिनमें एनडीपीएस एक्ट भी शामिल है। पुलिस को शक है कि इस गैंग का नेटवर्क महाराष्ट्र, यूपी और एमपी तक फैला हुआ है। वाहन जब्त, रैकेट पर सिकंजा अपराध में इस्तेमाल 3 वाहन जब्त किए जा चुके हैं और एक अन्य संदिग्ध वाहन की तलाश जारी है। पुलिस का कहना है कि इस गिरोह के और भी साथी हो सकते हैं, जिनकी गिरफ्तारी जल्द की जाएगी। पुलिस का बयान, मुंबई क्राइम ब्रांच के अधिकारियों ने बताया कि यह एक संगठित अपराधी गिरोह है जो फिरौती के लिए टारगेट ढूंढकर प्लानिंग से अपहरण करता है। पूरे मामले में गहन पूछताछ और अन्य राज्यों से लिंक की जाँच की जा रही है। 13 जून को एक गुनेगारी टोली ने 2 लोगों को किडनैप किया था और उसमें से हमने 10 तारीख को हमें कंप्लेंट मिली थी। 10 तारीख को ओशीवाड़ा पुलिस स्टेशन में कंप्लेंट दाखिल हुआ था और उसके बाद जो इन्वेस्टिगेशन है वो क्राइम ब्रांच के पास था। उसमें हमने कल जो किडनैप था उसको कल सिक्योरली हमने लिया है बांदा यूपी से, और साथ में उसके 3 आरोपी थे, उनको अरेस्ट किया है और बाकी 4 आरोपी मुंबई और रायगढ़ से अरेस्ट हुए हैं और उनको 19 जुलाई तक की कस्टडी में ली है। इसमें जो कारण था किडनैपिंग का, पैसे का लेन देन था पहले का, और जो किडनैपर्स हैं उन पे पुराने काफ़ी सारे एफआईआर रजिस्टर्ड हैं, जिसमें एनडीपीएस के केसेस हैं, मौका है, डकैती, अटेम्प्ट टू डकैती, आर्म्स एक्ट, ये सारे केसेस हैं। अभी आगे के इन्वेस्टिगेशन में इनका और क्या क्या लिंकेजेस हैं और क्या कहाँ ये गए थे, तो जो प्राइमा फेसी इन्वेस्टिगेशन है अभी तक उसमें ये आया है कि इनिशियली इन्होंने इनको रायगढ़ के एक फार्म हाउस में रखा था, वहाँ इनके साथ मारपीट की थी और फिर इनको लेके स्टेट के बाहर मध्य प्रदेश और यूपी भी गए और फाइनली ये यूपी में हमारी टीम को मिले और आज हम इनको लेके आए। किडनैपिंग का मेन मतलब क्या था कि किडनैप किया, थोड़ा विस्तार से बता पाएंगे? किडनैपिंग में इन्होंने 50 लाख मांगे थे और पहले इनका पैसे का लेन देन था और जो इनके पुराने जो रिकॉर्ड्स हैं इन पे एनडीपीएस वगैरह के केसेस भी हैं। ये हमारे आगे का इन्वेस्टिगेशन का पार्ट है, डिटेल इन्वेस्टिगेशन का पार्ट है कि इसके पीछे एग्जैक्ट मोटिव्स क्या थे और ये आगे क्या करना चाहते हैं। सर, पैसे का कितना लेन देन था इन लोगों के बीच में? पैसे का कितना लेन देन था और यहाँ से जब इन लोग रायगढ़ और तमाम जगह पे गए तो उन लोग ने व्हीकल्स कौन से इस्तेमाल किए? इन्होंने 3 व्हीकल्स इस्तेमाल किए थे, जिसमें 2 हमने जब्त कर लिए हैं और जब हमें यूपी में मिले वहाँ से भी हमने व्हीकल जब्त किए और जो एक और व्हीकल है वो हमारे आगे के इन्वेस्टिगेशन का पार्ट है। सर, ये किडनैपिंग पैसे के लिए की गई या ड्रग्स का कोई लेन देन उनका था इसलिए किडनैपिंग की गई? इनिशियली पैसे मांगे गए थे, पीछे का जो मोटिव है, इनका जो क्राइम रिकॉर्ड है पहले के, तो उसमें हमें आगे के इन्वेस्टिगेशन, डिटेल्ड इन्वेस्टिगेशन का पार्ट है कि एग्जैक्टली किस पर्पस के लिए इन्होंने मांगे थे और आगे क्या करना है। सर, ये तीनों का नाम क्या थे? सर, आरोपियों का बैकग्राउंड बता पाएंगे? तीनों के नाम, उनके बैकग्राउंड क्या था? 3 आरोपी यूपी से मिले हैं और 4 जो है यहीं से मिले हैं। जो 3 नाम हैं, एक मेहताब है, एक सरवर है, मेहताब और सरवर इनमें मेन आरोपी हैं और इसमें जो मेन रोल था इनका इनिशियली मिला। सर, क्या इस मामले में कोई और भी आरोपी जो फरार है जिसकी तलाश है, क्या इस मामले में अंडर हेडिंग के सर किडनॅपिंग थोड़ा सा काय नेमकी केस होती? जून महिन्याला 2 लोकांना किडनॅप केलेले होते
आणि रायगड जिल्ह्याला एक फार्म हाऊसमध्ये ठेवले होते. त्यांचे मारहाण झाली आणि त्यानंतर त्यांच्याकडून खंडणीची मागणी झालेली होती. त्यानंतर त्यामध्ये आम्हाला कंप्लेन आले आणि ओशिवारा पोलीस स्टेशनला 10 जुलैला कंप्लेन दाखल झाली आणि त्यानंतर क्राईम ब्रांचकडे तपास होता. त्यामध्ये आतापर्यंत मी 7 आरोपी अटक केलेले आहे आणि त्यामध्ये जे किडनॅप्ड माणूस होते त्यांची आम्ही सुखरूपात सुटका केलेली आहे. आणि तसेच जे 7 आरोपी आहे ते 7ही आरोपीवर जुने NDPSच्या केसेस आहे, ऑनसेटच्या केसेस आहे, मोकाची पण केस आहे, बॉडी ऑफेन्सेस तसेच डकैती वगैरेचे केस आहे. हे सर्व जे क्रिमिनल्स आहे जुने रेकॉर्डवाले आहे आणि हार्डकोर क्रिमिनल्स आहे. तर ह्यामध्ये अपहरण करून जे अपहरणकर्ता आहे ते त्यांना बरेच ठिकाणी घेऊन गेलेले होते. रायगड जिल्हा, त्यानंतर नाशिक, त्यानंतर राज्याचे बाहेर मध्य प्रदेश, UP आणि आता जे 3 आरोपी आहे त्यांना आम्ही बांदा UPला पकडले. आणि तसेच जे बाकी 4 आरोपी आहे त्यामध्ये 4ला मुंबईतून पकडले गेलेले आहे आणि एक जे आहे 4मध्ये 3 मुंबई आणि एक जे रायगडकडून आम्ही पकडलेले आहे. तर हा एक जे तुम्ही सराईत गुन्हेगार सांगू शकतो तशा प्रकारचे सगळे गुन्हेगार आहे. आणि अजून ह्यामध्ये आरोपी जे आहे अजून आरोपी सापडण्याची शक्यता आहे. सर, याच्यामध्ये जो अपहरण ज्याचं केलं होतं त्याच्यावरती MDच्या काही केसेस 2015मध्ये अटक करण्यात आली होती आणि हा MDच्या याच्यातूनच हा सगळा किडनॅपिंगचा कट रचना आला होता. ज्यांना किडनॅप केलेले होते त्यांच्यावर पण जुने NDPSच्या केस आहे आणि जे अपहरण झालेले होते त्यामध्ये खंडणीची मागणी झालेली होती. आणि आताच आम्ही आरोपीला आणलेले आहे आणि जे अपहरण ज्यांचे झाले विक्टीमचे पण सुटका आताच झालेली आहे. तर प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आता जे पुढील इन्व्हेस्टिगेशन आहे तर पुढे जे काही मेन कारण वगैरे आहे आणि पुढे कोण आरोपी आहे, काय लिंकेजेस आहे ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईल. तर याचा मुख्य जो आरोपी आहे तो कुठल्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे असं काय आहे का? काही छोटा शकील टोळीचा आणि तो काही बाहेरगावावर हँडल करतो? ते 7 आहे त्यामध्ये सर्वांवर काही ना काही केसेस आहे. तर फॉर एक्झाम्पल त्यामध्ये एक आरोपी आहे त्यांच्यावर मोका पण आहे पूर्वीचे. ते आरोपीचे नाव आहे संतोष वाघमारे आहे, त्यांच्यावर जुने मोका केस पण आहे. तसेच बाकी युनुस आहे एक आरोपी, सरवर आहे, त्यांच्यावर जुने केसेस आहे. आणि एक टोळीसारखा त्यांनी हा जे कृत्य आहे हा केलेला. सर्वर खानचे काही छोट्या शकीलचे काही संबंध वगैरे? आता जसं आम्ही सांगितले की आरोपीज वगैरे आताच आम्ही आणलेले आहे. तर पुढच्या काही लिंकेजेस वगैरे आहे जे काही लिंकेज आहे पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणला जातो. जुने जे आहेत त्यांच्याचे काही संबंध वगैरे काय वाद आहे त्यांचे जुने लेनदेन होते आणि त्या कारणावरून हा किडनॅपिंग आणि खंडणीची मागणी झालेली होती. पण जसा ह्यांचे बॅकग्राऊंड्स आहे NDPSचे केसेस वगैरे आहे तर ऑफकोर्स ते लिंकेजेसवर आमचे पुढचा तपास चालू आहे. आणि जसा त्यामध्ये जे लिंकेजेस आहेत त्यावर आमचे डिटेलमध्ये ते तपास केले. सर, खंडणीची रक्कम किती मागली? खंडणीचे त्यांनी प्रायम फेसी जी आता माहिती पडलेली आहे 50 लाखची रक्कम त्यांनी मागली. तो सर्वर खान नावाचा आरोपी आहे त्याचं काय बॅकग्राऊंड आहे, काय किती केसेस आहेत आणि संलग्न आहे? त्यावर जवळपास 10 केसेस आहे, 10पेक्षा जास्त असेल. आणि त्यावर जुने डकैतीचे केसेस आहेत, बॉडी ऑफेन्सेसचे केसेस आहेत, प्रिपरेशन फॉर डकैतीचे पण केसेस आहेत. तर दोन्ही बाजूला आरोपी म्हणजे जे गुन्हेगारच आहेत, म्हणजे गुन्हे पार्श्वभूमी सर्व आहेत. तक्रार करायला कोण आलेला पोलिसांना? 2 लोकांना किडनॅप केलेले होते. त्यामध्ये एकला आम्ही आता सुटका केली, 3 जे आरोपी होते त्यांच्यासोबतच होते. आणि एक आरोपी समहाव ते दुसरा जे विक्टीम होते ज्यांना दुसऱ्याला किडनॅप केलेले होते ते समहाव पडाले होते आणि त्यांची जे कंप्लेंटच्या बेसिसवर इन्व्हेस्टिगेशन चालू. जवळपास आठवडाभर विक्टीम त्यांच्या ताब्यात होता, काही त्याची हत्या करण्याचं होतं, असा काही प्लॅन वगैरे काही होता का आरोपींचा? आणि तो आताच ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशनच्या आमच्या पार्ट आहे आणि
आणि डेफिनेटली जे लिंकेजेस आहे तर आता ह्यामध्ये बरेच पुढच्या इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे आणि त्यामध्ये सर्व लिंक जे आहे तपासले जातील. सर पहिला जो आहे तो ड्रग माफी आहे, दुसरा जो आहे ज्याला किडनॅप केलं होतं त्याचं बॅकग्राऊंड काय? दुसरं जे आहे ते कंप्लेनंट आहे ह्यामध्ये त्यांच्यावर पण किरकोळ केसेस आहे. सर हिंदी सर्व्हर खानला सर याच्या ड्रगच्या व्यवसायामध्ये घुसायचं होतं किंवा त्यांना कारखाना टाकायचा होता असं काही तपासामध्ये आलंय का? आता सेम आपण तोच प्रश्न ते आता जस्ट घेऊया. ते आमच्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनची पार्ट आहे. कारण आताच आम्ही काल सापडले आहे हा बांदा उत्तर प्रदेशला सापडले. आम्ही आजच आणलेले आहोत त्यांना आणि कोर्टला प्रेझेंट केलेले आहे आणि त्यांना 19पर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी मिळाली. सर हिंदी क्लिप चालू तो है.